आज गुढीपाडव्यानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदू एकता आंदोलन कराड शहराच्या वतीनं हिंदवी गुढी शिवतीर्थावर उभी करण्यात आली। प्रत्येक वर्षी हिंदू सणाच्या निमित्तानं हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून विविध उत्सव साजरे केले जातात। त्यातीलच एक उत्सव म्हणजे हिंदवी गुढी। हा उत्सव जो आहे तो सनातन हिंदू धर्मातील प्रत्येकानं हिंदू नववर्ष म्हणून बघावा अशा उद्देशानं हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून शिवतीर्थावर हिंदवी गुढी उभी केली जाते। मला असं वाटतं की आजचा दिवस हा हिंदू समाजासाठी नव चैतन्याचा दिवस असतो आणि नवीन सुरुवात आणि नवीन जोमानं सुरुवात आणि भगव्या वादळाची सुरुवात ही हिंदू नववर्षाच्या माध्यमातून सुरुवात होती। येणाऱ्या उत्सवांमध्ये प्रत्येक हिंदू समाजातील विविध घटकांमध्ये चांगल्या पद्धतीचं नवचैतन्य निर्माण व्हावं अशा उद्देशानं हा आपण उत्सव चालू केला होता। आज करवडीचे महाराज या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर आमचे मित्र शुभम लादे स्वपत्नीक या उत्सवाची म्हणजे गुढी उभारण्यासाठी ते स्वतः उपस्थित होते जोडीनं। त्याचबरोबर या कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले, सर्व नगरसेवक, सर्व हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सर्व कराड शहरातील नागरिक या आजच्या हिंदवी गुढीच्या माध्यमातून एकत्रित आले। सर्वांना एकमेकांना शुभेच्छा दिल्या। मला असं वाटतं की अशा पद्धतीचे सण उत्सव हे सातत्यानं कराड बरोबर अखंड महाराष्ट्रात जर साजरे झाले तर 100% हिंदू हा संघटित होईल आणि त्याचा फायदा हा 100% भविष्यात होऊ शकेल। समस्त कराड तालुक्यामधल्या सगळ्या बंधू भगिनींना, सातारा जिल्ह्यामधल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हे नववर्ष आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचं जावो। मी मनपूर्वक आभार हिंदू एकता आंदोलनाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मानू इच्छितो। गेल्या 15 वर्षापासून सातत्यानं हिंदवी गुढी उभं करण्याचं काम हे सगळे मंडळाचे कार्यकर्ते करत आहेत। मग आदरणीय अण्णा पावसकर असतील, आदरणीय विक्रमदादा असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, गावातल्या लोकांच्या बरोबरीनं हे चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून चालू आहे, सातत्य ठेवून चालू आहे। निश्चित स्वरूपी गावातल्या लोकांना, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या लोकांना याचा एक मोठा आनंद आहे की नववर्षाची सुरुवात करत असताना एक चांगल्या मंगलमय कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरुवात होत असते। मी आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं सगळ्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो।